Hello students, in today's lecture we are going to talk about one more cell organelle which is ribosomes. Now सर्वात पहिल्यांदा रायबोझोम्स बद्दल स्टडी करणारे कोण होते? The first person who isolated ribosomes from cytoplasm, and this isolation was done by Claudy. So first here we are going to mention some discovery part as usual, कारण अगेन हे डिस्कवरी कुणी काय केली कशी केली अगेन सायंटिस्ट नेम विचारले जातात. सो फर्स्ट रायबोसोम इज आयसोलेटेड बाय सायंटिस्ट नेम क्लाउडी. फ्रॉम सायटोप्लाझम. कुठून त्यांनी ह्याला आयसोलेट केलं तर सायटोप्लाझममधून केलं. कोण होते हे होते क्लाउडी. मग जेव्हा त्यांनी सायटोप्लाझममधून हे असे छोटे छोटे पार्टिकल आयसोलेट केले तेव्हा ते छोटे होते म्हणून त्यांनी त्याला नाव दिलं मायक्रोसोम. त्याला नाव काय दिलं त्यांनी? मायक्रोसोम. Later two scientists, namely the two scientists namely Robinson and Brown, they isolated these ribosomes from root cells of विसिया फाबा. ठीक आहे. सो विसिया फाबा नावाची एक स्पीशीज आहे आणि त्याच्या रूट सेलपासून ह्यांनी सर्वात पहिल्यांदा काय केलं? आयसोलेट केले. क्लाउडी यांनी आयसोलेट केलं रायबोझोमला. आयसोलेट करणं म्हणजे काय आहे की त्याच्यामधून त्याला बाहेर काढणं. स्टडी करायचं आपल्याला त्या सेल ऑर्गनेलचा. स्टडी करण्यासाठी काय करावं लागेल? त्यांचं स्ट्रक्चर, फंक्शन, टाईप, अजून काय त्यांचे ॲनाटॉमिकल स्ट्रक्चर असतील किंवा अजून आपण डिटेलमध्ये हिस्टॉलॉजिकल सेक्शन वगैरे घेऊन करतो. जो काही मायक्रोस्कोपिक अल्ट्रा स्ट्रक्चर, इन शॉर्ट जर त्यांचा अल्ट्रा स्ट्रक्चर स्टडी करायचं असेल तर पहिल्यांदा आपल्याला त्यांना आयसोलेट करावं लागेल. सो फर्स्ट पर्सन कोण होते की ज्यांनी रायबोझोमला आयसोलेट केलं? ही वॉज क्लाउडी. कुठून आयसोलेट केला? सायटोप्लाझममधून. आयसोलेट केल्यानंतर त्यांच्या असं लक्षात आलं की ह्या ज्या काही बॉडीज आहेत ह्या छोट्या आहेत. त्याच्यावरून त्यांनी त्याला नाव दिलं मायक्रोसोम. मायक्रो म्हणजे छोटीशी. नाव आफ्टरवर्ड्स टू सायंटिस्ट केम. दोन सायंटिस्ट आले अँड नेमली रॉबिन्सन अँड ब्राउन. हे दोन सायंटिस्ट असे आले. त्यांनी काय केलं की एक स्पेसिफिक स्पीशीज होती. स्पीशीजचं नाव दिले आपल्याला विसिया फाबा नावाची स्पीशीज आहे ती. ह्यांच्या रूट सेलमध्ये हे रायबोझोम प्रेझेंट होते. पुढे आपण पाहणार आहोत की नक्की रायबोझोम कुठे कुठे प्रेझेंट असतात. सो म्हणजे ह्यांनी सुद्धा रायबोझोमला नाव नाही दिलं. ह्यांनी नाव दिलं होतं ते मायक्रोसोम होतं. दॅट मीन्स द टर्म रायबोझोम वॉज गिवन बाय द अनादर सायंटिस्ट. हिअर लेट मी मेन्शन द नेम ऑफ दिस सायंटिस्ट. सो टर्म ribosome is given by Palade, and that's why these ribosomes are also known as Palade's particle. Palade's particle त्यांनी शोधून काढलं आणि त्याच्यामुळे त्यांचं नाव आलं पॅलाडे. म्हणजे जर आपल्याला विचारलं की हू डिस्कवर्ड द टर्म रायबोझोम, बघा ह्या तीन वेगवेगळे सेंटेन्स आहेत. तिघांमध्ये वेगवेगळ्या सायंटिस्टची नावं दिली आणि तिघांनीही वेगवेगळं काम केलं. सर्वात पहिल्यांदा क्वेश्चन कसा आहे त्याच्यावरती त्याचं आन्सर डिपेंड करतं.
सर्वात पहिल्यांदा रायबोझोमला आयसोलेट करणारे पर्सन कोण? क्लाउडी. बरं, सेकंड क्वेश्चन, कुठून आयसोलेट केलं? त्यांच्या सायटोप्लाझमपासून. मायक्रोसोम असं रायबोझोमला नाव देणारे पर्सन कोण? क्लाउडी. त्याच्यानंतर विसिया फाबा नावाच्या प्लांटमधल्या रूट स्पीशीजला किंवा ही स्पेसिफिक स्पीशीज सांगितले, सो त्याच्या रूट सेलमधून सर्वात पहिल्यांदा स्टडी करणारे ते कोण होते? रूट सेल किंवा विसिया फाबा नाव आलं की ह्या दोघांना लक्षात ठेवायचं, रॉबिन्सन आणि ब्राउन. आणि जर विचारलं द टर्म रायबोझोम वॉज गिवन बाय, प्रत्येक वेळेला टर्म वेगवेगळ्या लोकांनी दिलेली आहे. जसं मागे MCQ मध्ये क्वेश्चन असा आला होता, हू डिस्कवर्ड द लिव्हिंग सेल फर्स्ट, आणि आपण ॲज युजल नेहमीप्रमाणे सांगितलं सेल वॉज डिस्कवर्ड बाय रॉबर्ट हुक. पण त्यांनी जेव्हा ती सेल डिस्कवर केली होती तेव्हा ती नॉन लिव्हिंग होती. त्यांनी जेव्हा ती सेल डिस्कवर केली तेव्हा त्यांना फक्त त्यांचे कंपार्टमेंट्स दिसले होते, त्या सेल वॉल प्रेझेंट दिसल्या होत्या, आणि लिव्हिंग सेल ऑब्झर्व करणारे लिव्हिंग वॉक होते. सो स्टडी करताना अगदी केअरफुली तुम्हाला स्टेटमेंट रीड करायचे आणि अकॉर्डिंगली माइंडमध्ये त्यांना नोट डाऊन करत चालायचे. सो टर्म कोणी दिली? पॅलाडे. पॅलाडेस पार्टिकल असं रायबोझोमला का म्हटलं जातं? जस्ट बिकॉज ऑफ दिस रायबोझोम इज टर्म गिवन बाय पॅलाडे, म्हणून त्याच्यावरून त्याचं नाव पडलं. जसं गॉल्जी बॉडी, गॉल्जी वर्ड कम्स फ्रॉम कॅमिलो गॉल्गी, दॅट मीन्स दॅट गॉल्जी बॉडीज आर गेट डिस्कवर्ड बाय ऑर द टर्म वॉज गिवन बाय कॅमिलो गॉल्गी. इन फ्युचर तुम्ही जाऊन मोठे छान सायंटिस्ट बनले आणि तुम्ही काहीतरी एक न्यू थिंग डिस्कवर केली, सो दॅट सब्जेक्ट ऑर दॅट पर्टिक्युलर सेल, सेल ऑर्गनल, एनिथिंग, द नेम इज गिवन आफ्टर यू. तुमच्या नावानुसार काय केलं जाईल? त्याला नेम दिलं जाईल. बाय. ह्या 3 गोष्टी कळल्या. आता आपण बोलूया त्यांच्या ऑकरन्सबद्दल. ऑकरन्स आपण स्टेप बाय स्टेप चाललो आहे. आपण नेहमी पहिल्यांदा डिस्कवरी पार्टबद्दल बोलतो, त्याच्यानंतर त्याच्या स्ट्रक्चरकडे येतो. त्याच्या अगोदर ऑकरन्स असेल त्यांचा माहिती किंवा एक्झॅक्ट ॲप्रोप्रिएटली जर सांगता येत असेल तर. ऑकरन्स, दे आर प्रेझेंट इन प्रोकॅरियोटिक सेल अँड यूकॅरियोटिक सेल, दोघांमध्ये सुद्धा प्रेझेंट आहेत. प्रोकॅरियोटिक सेलमध्ये सुद्धा आहेत आणि यूकॅरियोटिकमध्ये. आता एक गोष्ट लक्षात ठेवायची, आता सर्वच्या सर्व सेल ऑर्गनल्स ह्या दोन्हीही म्हणजे प्रोकॅरियोटिक आणि यूकॅरियोटिक सेलमध्ये प्रेझेंट असतीलच असे नाहीत. एक वेळ ते यूकॅरियोटिक सेलमध्ये प्रेझेंट असतील, बट वेन इट कम्स टू द प्रोकॅरियोटिक सेल लॅक्स मेजरली सेल ऑर्गनल्स, त्यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती सेल ऑर्गनल्स हे ॲबसेंट असलेले दिसून येतात. पण रायबोझोम असा आहे की तो प्रोकॅरियोटिकमध्ये सुद्धा प्रेझेंट आहे आणि तो यूकॅरियोटिकमध्ये. मग आता याच्यासाठी आठवा, आपण जेव्हा प्रोकॅरियोटिक सेल, बॅक्टेरियल सेल जेव्हा स्टडी केली की तेव्हा त्याच्या आतमध्ये आपण ग्रॅन्युलर स्ट्रक्चर दाखवले होते, म्हणजे प्रोकॅरियोटिक सेलमध्ये आहे. आणि यूकॅरियोटिक सेलमध्ये तर आहेच आहे, कारण आपल्याला माहिती आहे ही वेल डिफाईन्ड, डेव्हलप आणि मेम्ब्रेन बाउंड असे सेल ऑर्गनल असणारी सेल आहे. पण रायबोझोम्स मात्र हे मेम्ब्रेन बाउंड सेल ऑर्गनल नसतात. ॲक्च्युली हे खूप छोट्या बॉडीज असतात, त्यांच्यामुळे त्यांच्या भोवती मेम्ब्रेन आपल्याला ॲज इट इज दिसून येत नाही. पुढे मेन्शन करणार आहोत. सो इन दिस वे नाव हिअर वी कॅन कन्क्लूड दिस रायबोझोम्स आर प्रेझेंट इन प्रोकॅरियोटिक ॲज वेल ॲज इन यूकॅरियोटिक सेल, बट there are certain exceptions. Actually there are the 2 exceptions, except the first exception is mature sperm and the second one is mature mammalian RBCs. आता बऱ्याचशा मॅच्युअर RBCsमध्ये आपल्याला अदर सेल ऑर्गनलसुद्धा मिसिंग होते, त्याच्यामुळे एक्सेप्शनमध्ये हा एक्सेप्शन बऱ्याच वेळेला आला आहे. आता स्पर्मबद्दल बोलूयात. आपल्याला माहिती आहे जो मेल गॅमेट असतो तो असतो ह्युमन स्पर्म. इथे पाहूयात आपण अशा पद्धतीने. आता अगेन हे आपण थोडंसं रफ त्याचं स्ट्रक्चर कन्सिडर करतो आहे. हा इथे छोटासा स्मॉल डिप्रेशन असतात, तो म्हणजे त्यांचा नेक पार्ट असतो आणि ह्या नेक पार्टनंतर त्यांचा हा इथे मिडल पीस स्टार्ट होतो. मिडल पीसपासून नंतर परत त्यांचे ॲक्झियल फिलामेंट असतात, ते पुढे एक्सटेंड होतात आणि मग मात्र ह्या ॲक्झियल फिलामेंटपासून आपल्याला पुढे अशा पद्धतीने त्यांची जी टेल आहे ती फर्दर अशा पद्धतीने दिसून येते. बरं,
आता हे याच्या अगोदर तुम्ही स्टडी केलं आहे, पण इथे नक्की कसं असेल त्याचा एक अंदाज घेऊयात आपण. ह्या वरच्या पार्टमध्ये इथे अशा पद्धतीने आपल्याला एक स्ट्रक्चर दिसतं पहा. हा असतो ॲक्रोसोमचा पार्ट. म्हणजे मला इथपर्यंत जर सांगायचं असेल, इट इज हेड रिजन. दिस स्मॉल डिप्रेशन, दिस पार्ट इज नथिंग बट द नेक रिजन. आता ह्या केसमध्ये दे आर हॅव्हिंग रिबन लाईक मायटोकॉन्ड्रिया अँड दिस पार्ट इज नोन ॲज मिडल पीस. इट इज मिडल पीस. आणि ह्या मिडल पीसमध्ये मायटोकॉन्ड्रिया प्रेझेंट असतात आणि ह्या मायटोकॉन्ड्रियाला म्हणतात नेबेंकल. आता ही नावं मी एवढ्यासाठी सांगते की जेव्हा केव्हा रीड करताना कुठे आली तर आपल्याला ती अननोन नसावीत, आपण त्याला फेमिलियर व्हावं म्हणून ही नावं आपण कानावरती पाडतोय. आता ॲक्च्युली स्पर्म सेल जी आहे त्याचं स्टडी इथे नाही आहे, पण ह्या स्पर्म सेलच्या आतमध्ये काय काय असतं हे समजण्यासाठी आपण काय करूयात, ह्याला एक रफली कन्सिडर करूयात, म्हणजे आपल्याला लक्षात राहायला सोपं, कारण आपण याच्या अगोदर याचा स्टडी केलेला आहे. मग हेड रिजनमध्ये काय असतं रे, ह्या ॲक्रोसोममध्ये स्पर्मलायसिन एन्झाईम्स असतात. एन्झाईम्स आले म्हणजेच एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम थ्रू काय तयार होतात रे, रफ आणि स्मूथ होते. आता पहा हे फंक्शन किती उपयोगाचे आहेत. रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमवरती रायबोझोम्स प्रेझेंट होते. रायबोझोम्सनी प्रोटीन सिंथेसाइज केले. जो स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम होता त्याने एन्झाईम प्रिपरेशनला हेल्प केली आणि तिथे आपण मेन्शन केलं होतं की हे जे काही स्पर्मलायसिन आहे म्हणजेच ॲक्रोसोम जो आहे जो लायटिक एन्झाईम फॉर्म करतात तो पार्ट आला इथे. ओके ना, इथे आपण असं सांगूयात की इथे मध्ये हा झाला त्याचा न्यूक्लियस पार्ट. आता ॲक्च्युली हा आपण खूप मोठा दाखवला पण ठीक आहे, जेनेटिक मटेरियल पाहिजे ना. न्यूक्लियस प्रेझेंट आहे इथे. त्यांच्या नेक रिजनला 2 सेंट्रिओल्स प्रेझेंट असतात. पुढे येणारे आपल्याला सो सेंट्रिओल्ससुद्धा आपल्याला तिथे दिसून येईल. त्याच्यानंतर इथे मायटोकॉन्ड्रिया आहेत. ह्यांचं सायटोप्लाझम हे फक्त टेल रिजनमध्ये असतं. म्हणजे पहा ना, याच्यामध्ये कुठेतरी रायबोझोमचा उल्लेख नाही आहे. हे जे दोघे जण आहेत ना ते सेंट्रिओल्स आहेत. ही नावं समजावीत, लक्षात राहावीत किंवा इथून आपण त्याला फेमिलियर होत जावं म्हणून हे दाखवायचं माझा अट्टहास एवढ्यासाठी. बरं, याच्यावरून कळालं आपल्याला की जेव्हा स्पर्म फुल्ली डेव्हलप झालेत, मॅच्युअर झाले, त्याच्यामध्ये मात्र रायबोझोम्स प्रेझेंट नाही. आणि असं सेम वेमध्ये जेव्हा आपण मॅमल्समधल्या RBCs पाहतो. आता आपलं सेकंड लेक्चरमध्ये आपण सेकंड और थर्ड लेक्चर त्याच्यामध्ये आपण शेप्स ऑफ डिफरंट सेल, त्याच्यामध्ये आपण न्यूक्लिएटेड अशी RBCs पाहिली होती मॅमल्समधली. सो यांच्यामध्ये सुद्धा मॅच्युअर झाल्यानंतर काय होतात, हे डिसइंटिग्रेट होणार असतात त्यांचं फंक्शन कंप्लीट करून. सो रायबोझोम्स नाहीच शक्य. मग असा विचार करायचा आपण नेहमी, क्वेश्चन कसा विचारला जाईल त्याच्या अकॉर्डिंग विचार करायचा की रायबोझोम कुठे प्रेझेंट असेल रे जिथे त्याची गरज आहे. मग त्याची गरज कुणाला भासेल, तो जे काम करतो त्याच्यानुसार. व्हॉट इज द फंक्शन ऑफ रायबोझोम? द फंक्शन ऑफ रायबोझोम इज सिम्पली प्रोटीन सिंथेसिस. मग जिथे कुठे प्रोटीन तयार होण्याची गरज असेल तिथे हे रायबोझोम प्रेझेंट असतील. हे समजतंय? म्हणजे इथे गरज नाही आहे, इथे गरज नाही आहे. स्पर्म सेल काय होणार आहेत, ह्या रिलीज होणार आहेत फर्दर फर्टिलायझेशनसाठी, रिप्रोडक्शनसाठी वापरल्या जाणार आहेत. हे समजतंय? म्हणजे इथे सुद्धा हे प्रेझेंट नाही आहेत आणि इथे सुद्धा प्रेझेंट नाही आहेत. सो अशा पद्धतीने हे 2 एक्सेप्शन जर सोडले तर बाकी प्रोकॅरेटिक आणि युकॅरेटिक सेलमध्ये प्रेझेंट दिसतात. मग जर हे प्रोकॅरेटिक युकॅरेटिकमध्ये आहेत म्हणजेच हे कुठे दिसतात आपल्याला, दे आर प्रेझेंट इन सायटोप्लाझम ऑल्सो. सो दे ऑल्सो प्रेझेंट इन सायटोप्लाझम. मग ते प्रोकॅरेटिक सेलचं सायटोप्लाझम असेल किंवा ते युकॅरेटिक सेलचं असेल. सो व्हेनेवर रायबोझोम्स आर प्रेझेंट इन सायटोप्लाझम दे आर फ्रीली सस्पेंडेड बॉडीज. कोणती एखादी सेल घ्या, सपोज आता सेल मी अशी हॉरिझॉन्टल दाखवते, त्याच्यावरती ते फ्लुइड असतं कोण, सायटोप्लाझम, आणि त्याच्यावरती एम्बेडेड फॉर्ममध्ये हे सर्व सेल ऑर्गनल्स असतात. म्हणजे त्याच्यावरती त्या फ्लोटिंग फॉर्ममध्ये ह्या बॉडीज आपल्याला दिसतात. म्हणजे जर सायटोप्लाझममध्ये प्रेझेंट असेल तर नेहमी ह्या कशा असणार आहेत, दे आर प्रेझेंट इन फ्री सायटोप्लाझम. फ्री सायटोप्लाझम कुठे प्रेझेंट होत्या, सायटोप्लाझममध्ये. कधी कधी ते सेल ऑर्गनलला सुद्धा प्रेझेंट असतात. इथे पाहूया हा टप्पा कुठे प्रेझेंट आहे, ते ऑल्सो प्रेझेंट इन सेल मेम्ब्रेन्स, नॉट सेल मेम्ब्रेन, सेल ऑर्गनल्स. कधी कधी क्वेश्चन येतो कोणत्या सेल ऑर्गनलमध्ये रायबोझोम्स प्रेझेंट असतात. सो देर आर 2 सेल ऑर्गनल्स विच कन्सिस्टिंग
दिस रायबोझोम्स और दे आर शोईंग द प्रेझेन्स ऑफ रायबोझोम्स. त्याच्यापैकी एक आहे तो असतो माइटोकॉन्ड्रिया अँड द सेकंड वन इज प्लास्टिड. दोन्ही पण आठवत आहेत. वन ऑफ द इम्पॉर्टंट सेल ऑर्गनल्स और रॅदर वी कॅन से दे आर परफॉर्मिंग व्हेरी सिग्निफिकंट रोल इन सेल्स. सेलमध्ये फार महत्त्वाचे रोल प्ले करतात. हा तर एनर्जी तयार करण्यासाठी आणि प्लास्टिड प्लांटसाठी किती इम्पॉर्टंट आहे हे आपण प्लास्टिडच्या लेक्चरमध्ये पाहिलं आहे. सो जे रायबोझोम्स मायटोकॉन्ड्रियामध्ये प्रेझेंट असतात त्यांना नाव दिलं जातं मायटोरायबोझोम्स. रायबोझोम्स सोपं आहे ना. मायटोकॉन्ड्रियाच्या आतमध्ये रायबोझोम्स आहेत. सो दोन्ही वर्डला कंबाईन केलं मायटोरायबोझोम्स. आणि जे प्लास्टिडमध्ये असतात त्यांना म्हटलं जातं प्लास्टिडोझोम्स. किंवा मायटोझोम्स म्हणतात, मायटोरायबोझोम्स म्हणतात, प्लास्टिडोझोम्स म्हणतात. दोघांमध्ये प्रेझेंट आहे. सो त्याच्या अकॉर्डिंग त्यांना कन्सिडर केलं जातं. हे समजतंय. बरं, आता हे तर सांगितले आपण. बऱ्याच वेळेला जसे सायटोप्लाझममध्ये आहेत दे आर ऑल्सो प्रेझेंट इन सेल मेम्ब्रेन और द मेम्ब्रेन ऑल्सो. सेल मेम्ब्रेन नको, आपण फक्त मेम्ब्रेन घेऊयात. मेम्ब्रेनवरती प्रेझेंट असतात. मग कुणाच्या मेम्ब्रेनवरती प्रेझेंट असतात? ते दोन सेल ऑर्गनलच्या मेम्ब्रेनवरती प्रेझेंट असतात. एक आहेत ते आहेत न्यूक्लियसच्या न्यूक्लिअर मेम्ब्रेनवरती प्रेझेंट असतात, कारण तिथून पुढे एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम चालू झालेला असतो. आणि दुसरा असतो एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. जर रायबोझोम्स हे मेम्ब्रेनवरती प्रेझेंट असतील तर त्यांना म्हटलं जातं बाउंड रायबोझोम्स. आणि जर ते सायटोप्लाझममध्ये असतील तर त्यांना म्हटलं जातं फ्री रायबोझोम्स. मी परत पुढच्या टप्प्यामध्ये येणार आहेत की ह्यांचे टाईप कसे पडलेत, काय पडलेत. सो गोंधळून जाऊ नका. स्लोलीच चालले, समजेल असंच चाललंय. आय रिपीट, आपण ऑकरन्सकडे आलो. आपल्याला पहिला पॉईंट कळाला की हे कुठे प्रेझेंट आहेत. दे आर प्रेझेंट इन प्रोकॅरियोटिक सेल अँड युकॅरियोटिक सेल. दे आर प्रेझेंट इन बोथ सेल. फार कमी सेल ऑर्गनल असे आहेत की ते प्रोकॅरियोटिक आणि युकॅरियोटिक दोघांमध्ये सुद्धा आपला प्रेझेन्स दाखवत आहेत. बट देर आर सर्टन एक्सेप्शन. 2 exceptions has mentioned over here. First one is in mature sperm, as we have talked about the structure of sperm, and second one is mature mammalian RBCs. ह्या दोघांमध्ये सोडलं तर बाकी मात्र प्रोकॅरियोटिक आणि युकॅरियोटिक सेलमध्ये दिसतात, जर मला सेलच्या संदर्भात बोलायचं असेल तर. दुसरं, apart from that they are present in cytoplasm, whether that cytoplasm is from prokaryotic cell or eukaryotic cell. ह्याचा मिनिंग हाच झाला. पण जेव्हा ते सायटोप्लाझममध्ये असतात तेव्हा ते फ्रीली इकडे तिकडे फिरत असतात, म्हणून त्यांना म्हटलं जातं फ्री रायबोझोम्स. नॉट फ्री सायटोप्लाझम, सॉरी, फ्री रायबोझोम्स. फ्लोमध्ये कधी कधी निघून जातं फ्री रायबोझोम्स. आणि जेव्हा ते मेम्ब्रेनवरती प्रेझेंट असतील तेव्हा मात्र त्यांना म्हटलं जातं बाउंड रायबोझोम्स. का? कारण जेव्हा ते मेम्ब्रेनवरती असते ना तेव्हा ते मेम्ब्रेनला पकडून असतात. रायबोझोम्स आर अटॅच टू द मेम्ब्रेन विथ द हेल्प ऑफ प्रोटीन, अँड दॅट प्रोटीन इज नोन ॲज रायबोफोरिन. नाव लक्षात ठेवायचे, फार इम्पॉर्टंट आहे. आता आपण काय करूयात, ह्या स्पर्म सेलला वाईप आउट करूयात आणि इथे पाहायचा प्रयत्न करूयात की सेलच्या आतमध्ये आपल्याला सपोज फॉर एक्झाम्पल हा आपण पाहतोय इट्स अ न्यूक्लियस थोडासा ऑड शेपमध्ये आला. ठीक आहे, समजून घेताय तुम्ही. इथे आपण दाखवायचा प्रयत्न करतोय. ही आहे त्याची न्यूक्लिअर मेम्ब्रेन विच इज डबल मेम्ब्रेन बाउंड ऑर्गनल आहे. दॅट मीन्स दे आर शोईंग न्यूक्लिअर एन्व्हलप कन्सिस्टिंग इनर मेम्ब्रेन ॲज वेल ॲज द आउटर मेम्ब्रेन. बरं, हा कोण आहे? न्यूक्लियस. आपण असं सांगितलं होतं की वेन आउटर न्यूक्लिअर मेम्ब्रेन ब्लेबिंग म्हणजे बल्जेस आउट अँड फ्रॉम दॅट, इथून दाखवूयात आपण, हे इथून अशा पद्धतीने. मग इथे हे कोण फॉर्म झाले होते? हे फॉर्म झाले होते आता हे आपण थोडेसे रफ काढतोय त्याच्यामुळे थोडेसे समजून घ्याल तुम्ही. ठीक आहे, ओके. सो इथून हे स्टार्ट झाले होते. हा पार्ट संपूर्ण कोण आहे? इट्स अ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. हे कोण आहेत? हे आहेत न्यूक्लियस. हा कोण आहे? हा झाला त्या न्यूक्लियसचा मेम्ब्रेन.
आता बऱ्याच वेळेला ह्या न्यूक्लियसच्या मेम्ब्रेनवरती सुद्धा आपल्याला ते प्रेझेंट दिसतील. कोण? आपण रायबोझोम्सबद्दल बोलतोय. सो जर हे इथे प्रेझेंट आहेत, मग आपण इथे सांगितलं ना रायबोझोम्स हे कुठे प्रेझेंट असतात? हे मेम्ब्रेनवरती सुद्धा प्रेझेंट असतात. कोणत्या ऑर्गनेल्सच्या? न्यूक्लियसच्या मेम्ब्रेनवरती आहेत. आणि त्याचबरोबर ते अजून कुठे सुद्धा प्रेझेंट आहेत? ते एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम जो आहे ना तिथे सुद्धा प्रेझेंट आहे. आणि बाय द प्रेझेन्स ऑफ रायबोझोम्स दिस एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम इज गेट क्लासिफाईड इंटू 2 टाईप. म्हणजे काय? when we do the microscopic study of this endoplasmic reticulum, they shows the presence of granules. That means they are get classified into the rough endoplasmic reticulum, and whenever it appears, that means the membrane of endoplasmic reticulum, it appears smooth, it get termed as the smooth endoplasmic reticulum. समजतंय? मग जेव्हा केव्हा म्हणजे आता इथे हे एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमच्या मेम्ब्रेनवरती असेल म्हणजे नाव त्याचा टाईप तर पडला रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमच्या मेम्ब्रेनवरती आहे आणि समटाईम्स ते न्यूक्लियसच्या मेम्ब्रेनवरती सुद्धा प्रेझेंट असतात. आता पहा, आपण तर असं सांगितलं की जेव्हा हे मेम्ब्रेनवरती असतील तेव्हा मात्र ते फ्री नसतात, तेव्हा मात्र ते अटॅच्ड फॉर्ममध्ये असतात. मग असं म्हणूयात आपण की हा एक मेम्ब्रेन आहे किंवा एखादा आपण डबल मेम्ब्रेन दाखवतोय, काही कन्सिडर करा. हा झाला रायबोझोम. मग हा रायबोझोम, दिस रायबोझोम इज गेट अटॅच्ड with the help of certain protein to the membrane, and that protein is known as riboforin. नाव लक्षात ठेवताय. रायबोफोरिन, it is a type of protein which help to attach ribosome to the membrane. हा पार्ट कोण होता आपला? हा आहे रायबोझोम. सिंगल रायबोझोम म्हटलं तरी चालेल. आणि हे कोण आहेत? हे आहेत मेम्ब्रेन. हे समजतंय? बर, आपण ऑकरन्सकडे चाललोय. प्रोकॅरियोटिक युकॅरियोटिक समजले. 2 एक्सेप्शन आहे. ज्यावेळेस ते सायटोप्लाझममध्ये फ्रीली असतात त्यांना म्हटलं गेलं आहे फ्री रायबोझोम्स. जेव्हा ते मेम्ब्रेनवरती असतात तेव्हा त्यांना म्हटलं जातं बाउंड रायबोझोम्स. जर ते बाउंड असतील तर त्यांना कोण होल्ड करून ठेवेल? कुणाच्या साह्याने चिटकलेत? कुणाच्या साह्याने ते रायबोझोमने त्या मेम्ब्रेनवरती प्रेझेंट आहेत? जर मध्ये त्यांच्यामध्ये काहीच बॉन्ड नसेल, काहीच कुणी कुणाला होल्ड करून ठेवत नसेल तर ते रायबोझोम फ्रीली निघून जातील. अटॅच राहिलेत म्हणजे तिथे प्रोटीन आहे. प्रोटीनचं नाव रायबोफोरिन. रायबोझोम होता, हा मेम्ब्रेनला अटॅच झाला. बरं, आता आपण बोलणार आहोत. बरं, मला एक गोष्ट अजून एक इथे सांगायची, ती अशी आहे, जर प्रोकॅरियोटिक सेलमध्ये आपण पाहिलं तर आपल्याला फ्री रायबोझोम्स दिसेल का बाउंड रायबोझोम्स दिसेल? थोडंसं विचार करा बरं. एक सेकंद नाही, थोडा जास्त वेळ घेऊन बघा आपण काय सांगतोय. प्रोकॅरियोटिक सेलमध्ये फ्री रायबोझोम्स प्रेझेंट असतील का बाउंड रायबोझोम्स असतील? मग आपण असा विचार करूयात. बाउंड रायबोझोम्स कुठे दिसले? न्यूक्लियस आणि एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम प्रोकॅरियोटिक सेलमध्ये आहे का? नाही. एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलममध्ये प्रोकॅरियोटिक सेलमध्ये असा वेल डिफाईंड आणि डबल मेम्ब्रेन बाउंड असा न्यूक्लियस दिसतो का? नाही. म्हणजे प्रोकॅरियोटिक सेलमध्ये फक्त आणि फक्त कोणत्या टाईपचा रायबोझोम दिसेल? दे आर शोईंग ओनली फ्री रायबोझोम्स. त्याच्यामध्ये कसे दिसणार आहेत आपल्याला? फक्त फ्री रायबोझोम्स दिसतील. अँड वेन वी टॉक अबाउट द यूकॅरियोटिक सेल, दे आर शोईंग द प्रेझेन्स ऑफ बोथ रायबोझोम्स. दॅट मीन्स फ्री रायबोझोम्स ॲज वेल ॲज बाउंड रायबोझोम्स. कसं? यूकॅरियोटिक सेलमध्ये सायटोप्लाझम आहे ना, सो सायटोप्लाझम आहे आणि त्या सायटोप्लाझममध्ये ते ग्रॅन्युल्स इकडे तिकडे फिरतात. फ्री रायबोझोम्स आहे. हे दोन्ही पण मेम्ब्रेन आहेत म्हणजे सेल ऑर्गॅनल्स आहेत, त्यांचे मेम्ब्रेन आहेत, त्याच्यावरती प्रेझेंट आहेत म्हणजे ते बाउंड रायबोझोमसुद्धा तिथे प्रेझेंट आहेत. सो इन दिस वे दे आर प्रेझेंट इन प्रोकॅरियोटिक सेल. ओनली फ्री रायबोझोम्स आर देअर. इन केस ऑफ यूकॅरियोटिक सेल, फ्री रायबोझोम्स ॲज वेल ॲज बाउंड रायबोझोम्स दोन्ही पण हे प्रेझेंट असलेले दिसून येतात. आणि स्ट्रक्चर पार्टमध्ये आपण सांगणार आहोत, इट इज विदाऊट मेम्ब्रेन बाउंड ऑर्गॅनल. मेम्ब्रेन बाउंड ऑर्गॅनल मात्र नाही आहे. कोण? रायबोझोम्सबद्दल आपण बोलत आहोत. मी इथे मेन्शन करू त्याचा पुढचा जो पार्ट आहे तो म्हणजे सी पार्ट आपण पुढेच घेऊयात आणि देन टाईपकडे जाऊयात. सो डिस्कवरी पार्ट फिनिश केला आपण. ऑकरन्सबद्दल बरंच बोललो आपण, कुठे प्रेझेंट असतील, कसे प्रेझेंट असतील आणि मग
हाच थोडासा पार्ट त्यांच्या टाईपमध्ये सुद्धा आपण वापरणार आहोत की कशा पद्धतीने त्याचे टाईप पडले आहेत. सो टाईपबद्दल सुद्धा आपण थोडंसं तिथे बोलूयात. ठीक आहे, चला. सी पार्ट म्हणूया त्याचं आपण. इट्स अ स्ट्रक्चर. सो स्ट्रक्चरली जर आपण ह्याला कन्सिडर केलं, रायबोझोम्स आर विदाउट मेम्ब्रेन बाउंड ऑर्गनल्स. आता याच्यावरती क्वेश्चन येतो, खालीलपैकी सिंगल मेम्ब्रेन बाउंड ऑर्गनल्स कोणते? खाली 4 ऑप्शन देतात. मग सिंगल मेम्ब्रेन बाउंड ऑर्गनल्स कोणते आहेत ह्यांना लक्षात ठेवायचं. विच आर दी डबल मेम्ब्रेन बाउंड ऑर्गनल्स फ्रॉम द फॉलोइंग ऑप्शन्स. जे आहेत त्यांच्यामधला डबल मेम्ब्रेन बाउंड कोणता आहे त्यांना आयडेंटिफाय करायचा. कधी कधी मेम्ब्रेनच नाही आहे त्यांना प्रेझेंट, बाहेर बाउंड म्हणजे बांधून ठेवले आहे किंवा त्यांच्या अवतीभोवती असं एक लेअर आहे, लेअर मेम्ब्रेन नाहीच आहे. असा ऑर्गनल कोणता आहे तर तो रायबोझोम आहे. तिथे मात्र ते प्रेझेंट नसतात. आपण डिरेक्टली जाऊयात त्यांच्या टाईपकडे. आता टाईपकडे जायच्या अगोदर पहिल्यांदा आपण असं पाहूयात की रायबोझोम्स हे बेसिकली कुणापासून फॉर्म झालेले असतात किंवा कसे फॉर्म होतात. सो रायबोझोम्स आर मेड अप ऑफ बाय 2 सबयुनिट्स. by 2 subunits. First, it is known as larger subunit and the second one is known as smaller subunit. आता हे जे काही सबयुनिट आहेत लार्जर आणि स्मॉलर हे कसे असतात. लार्जर सबयुनिट इट इज ऑलवेज कन्सिडर्ड ॲज, म्हणजे तुम्ही ऐकलं असेल पहा 70S असतो 80S असतो. सो सेम याच्यामध्ये. मग सपोज ह्याच्यामध्ये आपण कन्सिडर करतो आहे की कोणत्या टाईपचा आहे तो, म्हणजे मी परत टाईपपासून इकडे येणार आहे. जर सपोज 80S असेल तर त्याच्यामध्ये लार्जर सबयुनिट कोणता दिसतो 50S. नो नॉट 50S, इट इज 80S आहे ना. हां, सो इट्स 60 and 40. 60S 40S. आणि जेव्हा 70S असेल तेव्हा मात्र तो येतो 50S and 30S. बरं, हे लक्षात ठेवणार आहे आपण, रादर हे आपल्याला माहीत आहेत. 80S 70S. मग पहिल्यांदा आपल्याला बोलावं लागेल की हे S आहे काय. S स्टँड्स फॉर सेडिमेंटेशन कोइफिशियंट, or it is also known as Swedberg unit. थोडंसं स्पेलिंग मिस्टेक असेल इथे थोडंसं अंडरस्टँड करावं. स्वेडबर्ग्स युनिट. सो ह्या दोन्ही केसमध्ये एस इथे जो वापरला जातो तो म्हणजे सेडिमेंटेशन कोइफिशियंट. आता एक गोष्ट जर तुम्ही ऑब्झर्व केली तर इथे लक्षात येईल की जेव्हा आपण रायबोझोम हा 80Sचा आहे म्हणजे मला ह्याच्यावरून एस हा ह्या अमाऊंटला ह्या लेवलला हे काय होत आहेत सेडिमेंट होत आहेत. किंवा हे सर्वात पहिल्यांदा कुणी आयडेंटिफाय केलं की यांचं सेडिमेंटेशन कोइफिशियंट वगैरे कुणी फॉर्म केले तर जे स्वेडबर्ग होते त्यांच्या नावानुसार त्यांना एक ऑनर म्हणून काय केलं जातं त्यांचं स्वेडबर्ग युनिट. एस स्टँड्स फॉर स्वेडबर्ग युनिट असा एस वापरला जातो. मग आता इथे तुम्ही म्हणाल 80S जो आहे त्याच्यामध्ये आपल्याला हे दोघे जण दिसले. एक दिसला 60S, एक दिसला 40S. जो 60S असतो हा काय आहे हा लार्जर सब युनिट आहे आणि 40S असेल हा काय आहे स्मॉलर सब युनिट. ह्याच्यामध्ये 50S लार्जर सब युनिट, 30S स्मॉलर सब युनिट. आता 80S आणि 70S हे लार्जर सब युनिट आणि स्मॉलर सब युनिट नाही आहेत, हे रायबोझोमचे टाईप आहेत. कोणत्या टाईपचा रायबोझोम आहे आपण टाईपमध्ये ह्याला पुढे मेन्शन करणार आहोत की तो प्रोकॅरियोटिक सेलमध्ये आहे का तो यूकॅरियोटिक सेलमध्ये प्रेझेंट आहे. सो अकॉर्डिंगली आपण त्यांना तर कन्सिडर करूयात, पण बिफोर दॅट जर 80S असा रायबोझोम असेल तर 60S आणि 40S त्याच्यामधला मोठा हा असतो लार्जर सब युनिट आणि छोटा हा असतो स्मॉलर सब युनिट.
मग इथे एक गंमत अशी आहे की 80 म्हटलं की 60 आणि 40 म्हटले तर ते 100 होतात. मग 60-40 हा 80 का दिला? जर 60S घेतला तर त्याचा सेडिमेंटेशन कोइफिशियंट हा 60ला असतो. इंडिव्हिज्युअल घेतले तर, याला घेतला तर हा 40ला असतो. आणि हे दोन्हीही जर कंबाईन करून त्यांचा सेडिमेंटेशन कोइफिशियंट घेतला तर तो, अदरवाईज इथे मॅथ्सचे रूल अप्लाय करायचे नाही आहेत की 60 आणि 40 म्हटले की 80 आले पाहिजे. इन द सेम मॅनर whenever 70S type of ribosome is there, I repeat 80S and 70S, these are the type of ribosomes. मी तिथे मेन्शन करणार आहे. मला एक्सप्लेन करायचं आहे ते म्हणजे रायबोझोम कसा तयार होतो तर 2 युनिटपासून. त्याच्यातला एक युनिट मोठा असतो म्हणून त्याला म्हणतात लार्जर सब युनिट, एक छोटा असतो म्हणून त्याला म्हणतात स्मॉलर सब युनिट. त्याच्यापैकी 80S टाईपचा जर रायबोझोम असला तर त्याचे लार्जर सब युनिट 60S, स्मॉलर 40. इन द सेम मॅनर 70S मध्ये 50S आणि 30S. एस काय आहे? हा सेडिमेंटेशन कोइफिशियंट किंवा तो स्वेडबर्ग युनिट आहे तो. आता थोडंसं आपण ह्या लार्जर सब युनिट आणि स्मॉलर सब युनिटबद्दल बोलूयात. हे कळालेत आपल्याला, राईट? आता हा जो काही लार्जर सब युनिट असतो 2 फॉर्ममध्ये असेल, एक तर 60 असेल किंवा तो 50 असेल, डिपेंड करतो त्याच्यानुसार. दे आर बिगर इन साईज, म्हणूनच त्याला सांगितलं लार्जर सब युनिट. साईजमध्ये कसा आहे हा? बिगर. पण दे आर ऑलवेज बाउंड टू द मेम्ब्रेन. लार्जर सब युनिट हे नेहमी मेम्ब्रेनला बाउंड फॉर्ममध्ये असतात, वेअरॅज स्मॉलर सब युनिट दे आर ऑलवेज फ्री इन सायटोप्लाझम. मग ह्याच्यानुसार ह्या मेम्ब्रेनचे किंवा ह्या रायबोझोमचे आपण टाईप मेन्शन करूयात. अशा पद्धतीने आपण लार्जर सब युनिटलाच काय म्हणूयात? इट इज बाउंड रायबोझोम. आर स्टँड्स फॉर रायबोझोम, हा शॉर्टकट आहे आपला. इथे याला म्हणूयात आपण फ्री रायबोझोम्स. इफ ribosomes are bound to the membrane, they are always get attached with the help of protein, and this protein is known as, इथे परत मेन्शन करतोय, राइबोफोरिन. Larger subunit, it is always near about oval or we can say the dome shaped. आता पुढच्या टप्प्यामध्ये आपण ह्या दोघांना अजून डिटेलमध्ये पाहणार आहोत, तेव्हा आपल्याला लक्षात येईल की ते म्हणताना सांगतात की हे थोडे स्पेरिकल ओव्हल शेपचे असेल. नेहमी आपण रायबोझोम्स दाखवताना हे असेच फॉर्ममध्ये दाखवतो, पण लार्जर आणि सब युनिटमध्ये अजून डिटेल जर त्यांचा स्ट्रक्चरल स्टडी केला तर हा मात्र अजून डिटेलमध्ये दाखवतो की हे ॲक्च्युअल ओव्हल किंवा अशा शेपचे नसतात. लार्जर सब युनिट घेतला तर त्याला मध्ये टनेल प्रेझेंट असलेली दिसून येते. सो इथे आपण काय करूयात, सपोज हा आपला मेम्ब्रेन झाला, इथे हा मोठा लार्जर सब युनिट आला, हा इथे कोण होता तर हा होता प्रोटीन. प्रोटीन कोण आहे तो? रायबोफोरिन. आणि ह्यांच्या स्ट्रक्चरमध्ये आपल्याला इथे कायम असं हे एक टनेल लाईक स्ट्रक्चर दिसतं. आणि हे टनेल लाईक स्ट्रक्चर काय सांगतं? ॲक्च्युली आपल्याला हा पार्ट पुढे पाहिजे आहे. ह्याच्या आतमध्ये जे काही प्रोटीन तयार होतं, रायबोझोम काय करतायत? प्रोटीन सिंथेसाइज करतायत. हे सगळं काय केलं जातं? ह्या टनेल थ्रू हे त्या मेम्ब्रेनकडे पाठवतं. सपोज ही मेम्ब्रेन कोणती आहे? एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. आठवलं? ही एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम होती अशी. सपोज आता हे रफ पाहतोय आपण, इथे हा रायबोझोम प्रेझेंट आहे. हा रायबोझोम म्हणजे मी इथे दाखवला. अजून इंटरनल स्ट्रक्चरमध्ये त्याला असं एक स्टॉक लाईक स्ट्रक्चर असतं. म्हणजेच मी इथे सांगितलं हा डिप्रेशन जो आहे तो टनेलसारखा असतो. रायबोझोमच्या आतमध्ये प्रोटीन तयार झाल्यानंतर त्या टनेल थ्रू इट गेट पास टू द एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. आणि मग तो एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम काय करतो? त्याला पॅक करून पुढे गोल्जी बॉडीकडे पाठवून देईल, लार्जर सब युनिट. पण हे केव्हा होणार आहे? हा लार्जर सब युनिट अशा पद्धतीने मेम्ब्रेनला अटॅच फॉर्ममध्ये आहे. ओके, नेक्स्ट आपण जाऊयात आता टाईपकडे. इथे काय सांगितलं आपण? रायबोझोम 2 सब युनिटने बनतो. एक मोठा असतो, एक छोटा असतो. मोठा नेहमी अटॅच असतो, हा इकडे तिकडे फिरत असतो. आणि आपल्याला माहिती आहे अनलेस अंटिल स्मॉल सब युनिट इज नॉट गेट अटॅच्ड, म्हणजे इथे सांगायचं आहे ते स्मॉल सब युनिट जेव्हा इथे येऊन अटॅच्ड होणार नाही तोपर्यंत प्रोटीन सिंथेसाइज होत नाही.
म्हणजेच हे अटॅच होतात. पण केव्हा? व्हेनेवर देर इज अ रिक्वायरमेंट ऑफ प्रोटीन सिंथेसिस, आणि जेव्हा ह्या दोन्ही युनिटची असेंब्ली होईल तेव्हा जाऊन ते फंक्शन परफॉर्म करतील. हा टप्पा पुढे परत पाहणार आहोत. आता मेन मुद्द्याकडे परत येऊयात आपला, तो म्हणजे आहे त्यांचा टाईप. मग मी इथे त्याचे खूप सारे टाईप पाहणार आहे. पहिल्यांदा बेस्ड ऑन हाऊ दे आर प्रेझेंट, either they are present in free form or they are in bound form or they are attached to some membrane. So firstly they are get classified based on how they are. आता हे आपल्या सिम्प्लिफिकेशनसाठी आहेत. म्हणजे जर ते फ्री फॉर्ममध्ये असतील तर काय म्हणूयात आपण त्यांना? फ्री रायबोझोम, राईट. आणि दुसरे असतील ते असतील बाउंड रायबोझोम्स. किंवा दुसरा टाईप बेस्ड ऑन वेअर दे आर प्रेझेंट, बेस्ड ऑन वेअर दे आर प्रेझेंट अँड स्पेसिफिकली इन विच सेल ऑर्गेनल. इफ दे आर प्रेझेंट इन मायटोकॉन्ड्रिया then they are known as mitoribosomes or mitosomes. Mitoribosomes. And if they are present in plastid, they are known as plastidosomes. Plastidosomes. But if they are present in prokaryotic cell, then they are always in 70S type of ribosomes. आता हे पुढे अजून डिटेलमध्ये थर्ड वन बेस्ड ऑन द सेल. If prokaryotic cell is there and eukaryotic cell, in prokaryotic cell they are always 70S type of ribosomes. And when it comes to the eukaryotic cell, basically in eukaryotic cell they are in the form of 80S, but सेल ऑर्गनलच्या आतमध्ये मात्र तो 70S टाईपचा असतो. सो बेस्ड ऑन इन विच सेल रायबोझोम्स आर प्रेझेंट, इन प्रोकॅरियोटिक सेल 70S टाइप ऑफ रायबोझोम्स आर प्रेझेंट अँड इन यूकॅरियोटिक सेल 70S अँड 80S बोथ टाइप ऑफ रायबोझोम्स आर गेट प्रेझेंट. सो हा आपण त्यांचा टाईप दाखवायचा प्रयत्न केला. सायटोप्लाझ्मिक रायबोझोम्स म्हणतात, मेम्ब्रेन रायबोझोम्स म्हणतात, म्हणजेच फ्री रायबोझोम्स आणि बाउंड रायबोझोम्स. मायटोकॉन्ड्रियामध्ये प्रेझेंट असेल तर त्यांना म्हटलं जातं मायटोरायबोझोम्स, प्लास्टिडमध्ये असतील प्लास्टिडो. प्रोकॅरियोटिकमध्ये नेहमी 70S टाईपचे असतात, यूकॅरियोटिकमध्ये 80Sचे असतात. सायटोप्लाझममध्ये पाहिजे तर आपण इथे मेन्शन करूयात 80S हे यूकॅरियोटिक सेलच्या सायटोप्लाझममध्ये दिसतात आणि हे 70Sच्या सेल ऑर्गनल नल्सच्या आतमध्ये दिसतात. म्हणजे सेल ऑर्गनल्सच्या आतमध्ये जे फ्लुइड असेल, मॅट्रिक्स असेल, स्ट्रोमा असेल त्याच्यामध्ये दिसतात. अशा पद्धतीने फिरून फिरून तेच आहेत. चला आता परत एकदा पाहूयात की आपण ह्या संपूर्ण लेक्चरमध्ये पाहिलं काय काय थिंग्स आपण तिथे मेन्शन केलेल्या आहेत. आपण चालू केल्या रायबोझोम. रायबोझोममध्ये डिस्कवरीमध्ये आपण 3 वेगवेगळ्या सायंटिस्टला पाहिलं. पहिले होते ते होते क्लाउडी. ही वॉज द फर्स्ट पर्सन हू आयसोलेट रायबोझोम्स फ्रॉम सायटोप्लाझम. पहिलं क्रेडिट त्यांना. त्याच्यानंतर 2 सायंटिस्ट आले. सायंटिस्टची नावं होती, ते एक होते रॉबिन्सन आणि दुसरे होते ब्राउन. ह्यांनी काय केलं, विसिया फाबा नावाच्या स्पीशीजच्या रूट सेलमधून ह्या रायबोझोमला बाहेर आयसोलेट केलं. देन थर्ड आले की ज्यांनी ॲक्च्युअल रायबोझोमला रायबोझोम हे नाव दिलं ते होते पॅलेजे, आणि म्हणून रायबोझोम इज ऑल्सो नोन ॲज पॅलेडेस पार्टिकल. आता येऊयात ऑकरन्सला. प्रोकॅरियोटिक सेलमध्ये आहेत, यूकॅरियोटिक सेलमध्ये आहेत. एक्सेप्शन 2. पहिला मॅच्युअर स्पर्म, सेकंड मॅच्युअर मॅमेलियन आर्बिसिस. ह्याच्यामध्ये मात्र ते प्रेझेंट नाही आहेत किंवा नसतात. ह्यांच्या व्यतिरिक्त कुठे प्रेझेंट असतात, सायटोप्लाझममध्ये प्रेझेंट आहेत, मेम्ब्रेनवरती प्रेझेंट आहेत, सेल ऑर्गनलमध्ये प्रेझेंट असतात. सो अशा पद्धतीने त्यांचा प्रेझेन्स आपल्याला बेसिकली दिसून येतो. त्याच्यानंतर आपण बोललो की रायबोझोम्स आर बेसिकली मेडअप ऑफ, एकटा नसतो तो, एकटा असेल पण तो त्याचं फंक्शन परफॉर्म करणार नाही. सो टू परफॉर्म देअर फंक्शन. Now the question is, what is the function of ribosomes? The function of ribosomes is protein synthesis. माहिती आपल्याला
हे फंक्शन जेव्हा परफॉर्म करायचं असतं तेव्हा हे 2 सब युनिट एकत्र यावे लागतात. दॅट मीन्स रायबोझोम, कम्प्लीट रायबोझोम इज ॲक्च्युली मेडअप ऑफ द 2 सब युनिट. फर्स्ट वन इज लार्जर सब युनिट अँड सेकंड वन इज स्मॉलर सब युनिट. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण ह्या दोघांबद्दलही डिटेलमध्ये पाहणार आहोत. सो लार्जर सब युनिट इट इज ऑलवेज बाउंड टू द मेम्ब्रेन. म्हणजे कोणत्या टाईपचा असेल हा रायबोझोम? बाउंड रायबोझोम. वेअर स्मॉलर सब युनिट दे आर ऑलवेज फ्री. दॅट मीन्स दे आर द फ्री रायबोझोम्स. जर बाउंड असतील, दॅट लार्ज सब युनिट इज ऑलवेज बाउंड टू द मेम्ब्रेन विथ द हेल्प ऑफ प्रोटीन अँड प्रोटीन नेम इज रायबोफ्लोरीन. मग ह्यांचं स्ट्रक्चर डोम शेप असतं, ओव्हल शेप असतं, सर्क्युलर, स्पेरिकल, कशाही फॉर्ममध्ये आपण त्यांना कन्सिडर करूयात, नो इश्यू. अँड हिअर इन दिस केस अनलेस अँटिल there is no need of formation of protein synthesis, the smaller subunit won't get and bind to the larger subunit. म्हणजेच काय, जेव्हा प्रोटीन सिंथेसिस तयार करण्याची गरज असेल तेव्हाच फक्त स्मॉल सब युनिट जाऊन, इथे मी दाखवलं पहा, स्मॉल सब युनिट जाऊन लार्जर सब युनिटला अटॅच्ड होईल, मग ते त्यांचं फंक्शन परफॉर्म करतील. कसं, तर हा पार्ट मी अजून डिटेलमध्ये पुढे एक्सप्लेन करणार आहे. अँड दीज आर द टाइप्स ऑफ रायबोझोम्स. इन नेक्स्ट लेक्चर वी विल टेक अप द अनदर पार्ट ऑफ दिस रायबोझोम इटसेल्फ, हाऊ दे आर गोइंग टू फॉर्म्ड ऑर देअर असेंब्ली, म्हणजे कशा पद्धतीने ते फॉर्म होतात, कारण असेंब्ली असणं गरजेचं आहे. आणि मग स्ट्रक्चरल पार्ट कसा आहे, दॅट पार्ट वी आर गोइंग टू डिस्कस इन अवर नेक्स्ट लेक्चर. थँक्यू.